स्मार्ट सिटीचे एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांनी केली आहे। नाशिक स्मार्ट सिटी कामाची एसआयटी स्थापित करून चौकशी करा ही मागणी माननीय महसूल आयुक्त साहेब नाशिक विभाग यांच्याकडे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांनी केली आहे। केंद्र सरकारने देशभरातील सुमारे 100 शहरांना स्मार्ट सिटी करण्याचे नियोजन केले होते। त्यामध्ये नाशिक शहराची ही निवड स्मार्ट सिटीमध्ये झाली होती, परंतु केंद्र सरकारने अतिशय सुंदर आणि चांगला प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचं नियोजन केलं होतं। परंतु नाशिक शहरामध्ये मनमानी कारभार करणाऱ्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांमुळे नाशिक शहराचे संपूर्णपणे वाटोळ झाले असल्याचे आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाची माहिती प्रशासनाला व शासनाला देत होतो, परंतु आमच्या पत्राकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आणि या शहराला खड्ड्यात घालण्याचे काम या स्मार्ट सिटी कंपनीने आणि विशिष्ट अधिकाऱ्यांच्या अट्टहासापोटी हजारो कोटी रुपये हे पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले। दर 12 वर्षांनी येणार असलेला कुंभमेळा या अनुषंगाने पंचवटी येथे रामकला पथाचे काम सुरू आहे। या प्रशासनाच्या लक्षात आले की भुयारी गटारीचे काम स्मार्ट सिटीने चुकीचे काम केल्याने मोठा अडथळा आला असून आता ह्या चुकीच्या कामाचे दुरुस्ती करण्याकरिता प्रशासनाला 1200 कोटी रुपयाचा भुर्दंड पडला आहे। याच पद्धतीने स्मार्ट सिटीने नाशिक शहरांमध्ये 21 प्रकल्प हाती घेतले होते आणि त्या सर्व प्रकल्पांची कामे निकृष्ट झाली असल्याचे आम्ही वारंवार पत्र देऊन शासनाच्या व प्रशासनाच्या लक्षात आणून दिले, परंतु वेळीच त्याची दखल घेतल्या गेली नाही। स्मार्ट सिटीने जे 21 प्रकल्प हाती घेतले त्यामध्ये प्रकल्प क्रमांक 1 इलेक्ट्रिक स्मशानभूमी, प्रकल्प 1 खर्च 2.33 कोटी, प्रकल्प क्रमांक 2 इलेक्ट्रिक स्मशानभूमी टप्पा 2 खर्च 78 लाख रुपये, प्रकल्प क्रमांक 3 महात्मा फुले कलादालन रिनोव्हेशन खर्च रुपये 3.42 कोटी, प्रकल्प क्रमांक 4 नेहरू उद्यानाचे नूतनीकरण खर्च रुपये 1.30 कोटी, प्रकल्प क्रमांक 5 कालिदास कला मंदिराचा जीर्णोद्धार खर्च रुपये 9.50 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 6 कचराकुंडी गोदावरी नदीसाठी खर्च रुपये 2.34 कोटी, प्रकल्प क्रमांक 7 पायलट स्मार्ट रोड खर्च रुपये 18.48 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 8 गोदावरी नदीचे गाळ काढणे खर्च रुपये 6.98 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 9 पंडित पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण खर्च रुपये 3.52 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 10 कलेक्टर ऑफिस गेट खर्च रुपये 71 लाख रुपये, प्रकल्प क्रमांक 11 प्रकल्प गोदा सुशोभीकरण खर्च रुपये 83.22 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 12 प्रकल्प गोदा पायाभूत सुविधा खर्च रुपये 16.39 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 13 GIS मॅपिंग खर्च रुपये 93 लाख रुपये, प्रकल्प क्रमांक 14 स्मार्ट शाळा खर्च रुपये 64.5 कोटी, प्रकल्प क्रमांक 15 ABD मेजर आणि लघु रस्ता खर्च रुपये 199.36 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 16 मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर MSI ICC ची निवड खर्च रुपये 127.97 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 17 आपत्कालीन ऑपरेशन सेंटर साठी ISCOP खर्च रुपये 62.6 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 18 स्वयंचलित यांत्रिक गेट खर्च रुपये 10.21 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 19 ESR आणि GSR खर्च रुपये 20.71 कोटी, प्रकल्प क्रमांक 20 WTP आणि SCADA खर्च रुपये 105.17 कोटी रुपये, प्रकल्प क्रमांक 21 जमिनीखालील केबल खर्च रुपये 12.22 कोटी रुपये। वरील 21 प्रकल्पांसाठी झालेला खर्च आणि स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून आलेल्या एकूण निधी रक्कम 857.50 कोटी रुपये हे आले होते आणि ह्या पैशांमधून सदरचे स्मार्ट सिटीने खर्च केला आणि त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचेही काही पैसे यामध्ये लागले गेले आहेत। या सर्व मिळून या स्मार्ट सिटीचा सुमारे 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प हा पाण्यात गेल्याचे दिसून येत असल्याने या सर्व प्रकल्पांची व कामांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला या पत्राद्वारे करत असून
आपण योग्य ती पुढील कारवाई करावी अशी आम्ही आपल्याला नम्रपणे विनंती करत आहोत। सदर आमच्या या पत्राचे आपण सकारात्मकपणे विचार कराल आणि समस्त नाशिककरांना या झालेल्या कामाचा तपशील जनतेसमोर पुढे येईल व दोषींवर कडक आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर, माजी नगरसेवक पोपटराव हगवणे, नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दल सिद्धार्थ गांगुर्डे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुभाष पाईकराव, राजेंद्र बनसोडे, दशरथ साळवे, गणेश घोडेराव, अजित खान, उमेश दासवाणी, सुहास गांगुर्डे, रणजित परदेशी, उमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने माननीय महसूल आयुक्त साहेब नाशिक विभाग यांना आज आम्ही एक निवेदन दिलं। नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीनी जो बट्ट्याबोळ केला, या स्मार्ट सिटीची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून त्यांना निवेदनाद्वारे पत्र देऊन त्यांना विनंती केली आहे। नाशिक स्मार्ट सिटीने सुमारे 1000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने जे प्रोजेक्ट होतं त्यामध्ये 1000 कोटी रुपये हे पाण्यात गेले स्मार्ट सिटीचे। आणि या स्मार्ट सिटीने आता काल परवाच एक नवीन प्रकार उघडीस आलं, त्यामध्ये स्मार्ट सिटीच्या नादामध्ये 1200 कोटीचं भूदंड या रामकल्प पथकासाठी या मुळे बसला आणि अशा चुकीच्या पद्धतीने जे काम केलं स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कडक शासन व्हावं याकरता SIT नेमावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।